आता बघा, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 5 किंवा नॉशनल कॉन्कॉर्ड याला नाव आहे. आता हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे जेवढे काही 5 पार्ट बघितले आपण, त्याच्यामध्ये काय आहे बरं? सब्जेक्ट सिंग्युलर असला तर वर्ब सिंग्युलर, मग कधी कधी फर्स्ट सब्जेक्ट नुसार होतं, तर कधी कधी सेकंड सब्जेक्ट, आहे का नाही? मग सेकंड सब्जेक्ट नुसार असलं की आपण त्याला काय म्हणतो? प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्झिमिटी कॉन्कर्ड, आहे का नाही? म्हणजे जवळचा, प्रॉक्झिमिटीचा अर्थ काय आहे? जवळचा, बरोबर. आणि फर्स्ट सब्जेक्ट नुसार असलं की त्याला आपण ग्रॅमेटिकल कॉन्कर्डच म्हणतो. काय म्हणतो? ग्रॅमेटिकल कॉन्कर्ड. ठीक आहे. आता तिसरा कॉन्कर्ड जे येतं, याचे 3 टाईप होतं. पहिला आहे ग्रॅमेटिकल कॉन्कर्ड. ग्रॅमेटिकल कॉन्कर्ड म्हणजे आपला सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब पण सिंग्युलर. त्यानंतर दुसरा आहे प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्झिमिटी कॉन्कर्ड, म्हणजे जो वर्बच्या जवळ सब्जेक्ट आहे त्याच्यानुसार वर्ब घ्यायचा आपण, म्हणजे सेकंड सब्जेक्ट नुसार. ओके. आणि तिसरा आहे आपला नॉशनल कॉन्कर्ड. काय आहे? नॉशनल कॉन्कर्ड. काहींना हे शब्द पण वाचता येत नसेल, आहे का नाही? नॉशनल, आणि पहिल्यांदाच ऐकलेला आहे. त्याचं कारण आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला आहे याच्यावरती, त्यामुळे तो आपल्याला घ्यावा लागतोय. नॉशनल कॉन्कर्ड. आता त्याचं मिनिंग पण आपल्याला समजून घ्यायचंय, आणि हा पार्ट 5 जो आहे तो पण आपल्याला काय करायचंय? समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. मग आधी आपण काय करू? पार्ट 5 बघू, त्यानंतरून ते नॉशनल कॉन्कर्ड जे याचं मिनिंग समजून घेऊ. ठीक आहे. चलो, मग आता इकडे बघा, चांगले कॅमेरे ठेवा, जागेत ना सगळे? ठीक आहे. मग आता बघा, ह्याच्यामध्ये मी काय करतोय तर चौकोन करतो. सेम पहिलं सेंटेन्स आहे इथं बघा, मिल्क अँड हनी. काय आहे? मिल्क अँड हनी, बरोबर. दुसरं सेंटेन्स आहे पीस अँड प्रॉस्पेरिटी, म्हणजे याला मी काय केलंय? ब्लॉक केलेलं आहे. तिसरं काय आहे? राईज अँड फॉल. चौथं काय आहे? ब्रेड अँड बटर. पाचवं काय आहे? ब्रेड अँड मिल्क. ओके. सहावं काय आहे? हॉर्स अँड कॅरेज. त्यानंतर सातवं फिश अँड चिप्स. आठवं काय आहे? पेन. नववं पेन अँड इंक. इथं परत एकदा काय आलंय? ब्रेड अँड वॉटर. इथं काय आहे? ब्रेड अँड बटर. इथं करी अँड समोसा. इथं काय आलंय? राईस अँड करी. इथं काय आलंय? राईस अँड करी. इथं स्लो अँड स्टेडी. इथं काय आहे? परत एकदा स्लो अँड स्टेडी. इथं द लॉंग अँड शॉर्ट. लॉंग अँड शॉर्ट आलंय. इथं लॉंग अँड शॉर्ट. इथं काय आहे? बॅग अँड बॅगेज. त्यानंतर इथं काय आहे? हॅमर अँड सिकल. इथं परत एकदा हॅमर अँड सिकल. इथं क्राऊन अँड ग्लोरी. त्यानंतर इथं परत एकदा बघा, क्राऊन अँड ग्लोरी. इथं काय आहे? हॅम अँड एग्स. इथं हॅम अँड एग्स. इथं द सम अँड सबस्टन्स. त्यानंतर परत एकदा इथं बघा, द सम अँड सबस्टन्स. इथं ब्रेड अँड वॉटर. इथं काय आहे? ब्रेड अँड वॉटर. इथं आता राज्यसेवा 2024चा प्रश्न आहे हा. ब्रेड अँड बटर इज द मेन. इथं ब्रेड अँड बटर. इथं 31चं काय आहे? एग अँड बेकन. एवढे 31 तुमच्या वर्कबुक मध्ये कमी असेल किंवा जास्त असेल. ठीक आहे. आता एवढे सेंटेन्स येतं. ओके, इकडे बघा आता. आणि यातले बरेचसे काय येतं? परीक्षेला पण विचारलेले येतं. आता आपल्याला एवढे लिहावं लागणार होतं. लिहू नका तुम्ही, आधी इकडे लक्ष द्या. आधी मेंदू मध्ये शिरून द्या, मग लिहा. नाहीतर तुम्ही, मला माहिती आहे अखिल भारतीय वासाळ्या संघटनेचे अध्यक्ष तर लगेच इकडे फिरले की लगेच खटखट, आहे का नाही? मग आता आपण एवढे आठवायचे द, आणि ते सगळे शब्द लिहायचे येतं. पहिलं आपलं मिल्क अँड हनी. मिल्क अँड हनी. त्यानंतर ब्रेड अँड बटर. ब्रेड अँड बटर. त्यानंतर ब्रेड अँड वॉटर. ब्रेड अँड वॉटर. त्यानंतर करी अँड समोसा. होतं ना? करी अँड समोसा. त्यानंतर करी, राईस अँड करी. राईस अँड करी. त्यानंतर फिश अँड चिप्स. फिश अँड चिप्स. त्यानंतर वडा अँड पाव. वडा अँड पाव. त्यानंतर इडली अँड सांबर. इडली अँड सांबर. ठीक आहे. अजून कोणतं राहिलंय काय? ब्रेड अँड बटरचं.
नाही नाही ते आहे, थांबा. खाण्याचं ब्रेड अँड बटर, ब्रेड अँड मिल्क. ओके, ब्रेड अँड मिल्क हे सगळे खाण्याचे द्या. हा हा, हॅम अँड एग्स, हॅम अँड एग्स. इथं एग्स अँड बेकन, एग्स अँड बेकन. ठीक आहे. आता त्यानंतरून पेन अँड इंक, पेन अँड इंक. त्यानंतरून पीस अँड प्रॉस्पेरिटी, पीस अँड प्रॉस्पेरिटी. त्यानंतरून राईज अँड फॉल, राईज अँड फॉल. त्यानंतर क्राऊन अँड ग्लोरी, क्राऊन अँड ग्लोरी. त्यानंतरून कमिंग अँड गोईंग, कमिंग अँड गोईंग. त्यानंतरून स्लो अँड स्टेडी, स्लो अँड स्टेडी. हा, लॉंग अँड शॉर्ट. अजून बॅग अँड बॅगेज, बॅग अँड बॅगेज. बॅग अँड बॅगेज. हॅमर अँड सिकल, हॅमर अँड सिकल. त्यानंतर हॉर्स अँड कॅरेज, हॉर्स अँड कॅरेज. अजून स्लो अँड स्टेडी झालं. ओके, एवढेच आहेत ना. हा, सम अँड सबस्टन्सेस, सम अँड सबस्टन्सेस. हा, ते कट करून टाका. होस्ट अँड होस्टेस आहे ना, तुमच्या वर्कबुक मधलं ते कट करून टाका. होस्ट अँड होस्टेस जे ते चुकीचे सेंटेन्स आहे, त्यात नाही येते. ठीक आहे, एवढे लिहिले तर लगेच लिहिले असणार आहेत काही वसाळ्यांनी, आहे का नाही. चला इकडे बघा. आता लिहिले ना, किती मोठे ते, भरपूर झाले. आता हे जे 2 टप्पे आहेत खाण्याचे, हे सगळे खाण्याचे तर बरोबर आहे. आता इथं राईस अँड करी म्हणलं, काहींना लगेच हे आठवलं असेल सप्ताह, आहे का नाही. सप्त्याला जागरण गोंधळाला आता राईस अँड करी, इडली अँड सांबर असतं ना. इडली नसती पण राईस अँड करी असते ना, आठवत असेल ना. सप्त्याला तुम्ही जात असताना, नाही जात का. पुरं जाते 100%. हा, जाते म्हणजे जातेच. इथं म्हणजे आम्ही जायचं तर, किंवा लग्नाला वगैरे फुकट टुंगायला जातात का तुम्ही. नाही जात. टुंगायला म्हणजे फुकटचं खायला. निंबळक मध्ये एक शब्द आहे, एखाद्याच्या ठिकाणी जर का आपण फुकट खायला गेलो की निंबळक मध्ये म्हणते टुंगायला, तिकडे एक शब्द येतो. म्हणजे आम्ही ज्यावेळेस लायब्ररीला होतो, आता आवटी सर होतं, तुम्हाला नसते ना ओळखीचे, आधी होते ते इथं शिकवायला. आवटी सर आणि मी एकाच लायब्ररीमध्ये होतो. तर बोल्लेगाव फाट्यावरती लायब्ररी होती ती. आणि तिथून तुम्हाला माहिती आहे हुंडेकरी लॉन्च जवळ आहे, तिथं फटाकडे वाजले की लगेच आवटी सर म्हणणार चला रे पोरांनो, की लगेच आम्ही सगळे मस्तपैकी तोपर्यंत जायचं रूमवरती, चांगले कपडे बिपडे घालून यायचं. गेलं की बोर्ड वाचायचा, कुणाचं लग्न येते, कुणी विचारलंच तर, पण विचारित नाही कोणी, आपल्याला माहिती आहे की नाही. जायचं मस्तपैकी जेवून यायचं, संपला विषय. तसं तुम्ही पण करीत असता 100%, का नाही जात. काय खोटं आहे, माया देखत तुला 3 वेळा बघितलाय मी, माझ्या बरं 2-3दा आला येऊ. हा, नाही म्हणतोय काय. जातात ना भांडाऱ्याला मस्तपैकी जातात ना. ते पण काही जणांचं नियोजन असतं, तुम्हाला सांगितलं, जिथून ज्या ठिकाणी स्वयंपाक येते जवळ थांबायचं. काही जण लगेच म्हणते तू आधी वाढेव, मग आम्ही बसतो, तू वाढ आम्हाला, असं पण नियोजन करतात, आहे का नाही. लय नियोजनबद्ध काम असतं मुलांचं, आहे का नाही. नियोजनबद्ध खाण्याच्या बाबतीत मुलांचा नाद नाही करायचा. मग आता इथं बघा, हे सगळे खाण्याचे पदार्थ. तर बघा, आपण राईस असा कोरडा भात खातो का कधी, त्याच्यामध्ये करी मिसळतो ना, रस्सा थोडक्यात आपल्या भाषेत. ओके, समोसा अँड करी, समोसा आणि करी हे सगळे काय येतं, तर ह्यांना काय म्हणायचं बघा, मिल्क अँड हनी. त्यानंतर ब्रेड अँड बटर, ब्रेड अँड वॉटर, करी अँड समोसा.
हे सगळे जे जे येतं, आता इथं मला सांगा, इथं हे सेंटेन्सच्या सुरुवातीला आलेत का नाही? आलेत का नाही? इथं बघा ना, हे सगळे सेंटेन्सच्या सुरुवातीला आलेत का नाही? मग आता मला सांगा, मिल्क अँड हनी म्हणल्यावर हे किती सब्जेक्ट झाले? 2 झाले का नाही? अरे 2 झाले ना. इथं पण बघा, पीस अँड प्रॉस्पेरिटी म्हणजे शांतता आणि समृद्धी, बरोबर. मग आता इथं हे पण 2 सब्जेक्ट झाले की नाही? मग इथं 2 सब्जेक्ट झाले, याचा अर्थ ते काय पाहिजे, सिंग्युलर का प्लुरल? प्लुरल पाहिजे ना. मग आता इथं प्लुरल पाहिजेत आपल्या म्हणण्यानुसार, पण हे प्लुरल नाहीत. हे प्लुरलच का नाही? मग आता नॅशनल या शब्दाचा अर्थ काय आहे? तर नॅशनल याचा अर्थ आपला जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट सिंग्युलर आहे का प्लुरल ह्याच्यावरून आपण वर्ब ठरवायचं नाही. तर आपला जो सब्जेक्ट आहे ह्याचा अर्थ बघायचा. काय बघायचा? अर्थ, मिनिंग बघायचं. आणि त्याचं मिनिंग जर का सिंग्युलर असेल तर वर्ब आपण कसा घ्यायचा? सिंग्युलर. त्याचं मिनिंग जर प्लुरल असेल तर वर्ब आपण कसं घ्यायचं? प्लुरल. काय घ्यायचं? प्लुरल. आता इथं बघा, हे जर का बघितलं आपण, मिल्क अँड हनी हे दिसताना कसे दिसतात? प्लुरल. कसे दिसतात? प्लुरल. पण ह्यांचं मिनिंग काय आहे? यांचं मिनिंग सिंग्युलर आहे. काय आहे? सिंग्युलर. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हे जे मिल्क अँड हनीत हे आपण एकत्र खातो, असा त्याचा अर्थ आहे. इथं ब्रेड अँड बटर हे काय आहे? ब्रेड वरती बटर लावून खातात, म्हणजे एकत्र खातात. मग दोन्ही गोष्टी मिळून काय झाल्या? एकच. काय झाल्या? एकच. इथं करी अँड समोसा हे दोन्ही मिळून एकच गोष्ट होती ना. इथं काय? राईस अँड करी दोन्ही एकत्र करून खातोय. फिश अँड चिप्स ते पण एकत्र आहे. वडा अँड पाव असं आहे का कुणी गेला आणि वडापाववाल्याला दिला वडा लगेच तसाच खातोय, किंवा नुसता पाव खाऊन आलाय असं कधी होतं का? नाही. इडली अँड सांबर एकत्र, एकच कन्सेप्ट आहे नाही. म्हणजे ह्यांचा जर का अर्थ काढला तर हे काय अर्थ दाखवतात? एक अर्थ दाखवतात ना. मग हे अर्थ दाखवते तर हे किती झाले? मग सिंग्युलर झाले ना. अरे सिंग्युलर झाले का? मग हे जर का सिंग्युलर झाले तर वर्ब पण कसं येणार? सिंग्युलर येणार. मग आता इथं आपण जे वर्ब सब्जेक्ट नुसार जे वर्ब ठरवलंय ते सब्जेक्टच्या कशावरून ठरवलंय? अर्थावरून ठरवलंय ना. मग जर का सब्जेक्टच्या मिनिंग नुसार आपण वर्ब घेतलं तर त्याला आपण म्हणायचं नॅशनल कॉन्कर्ड. काय म्हणायचं? नॅशनल कॉन्कर्ड. कळतंय? आणि सब्जेक्ट मोजून जर का आपण लिहिलं तर मग त्याला आपण काय म्हणायचं? ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड. काय म्हणायचं? ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड. इथं आपण म्हणलं होतं मिल्क अँड हनी एक आणि एक दोन सब्जेक्ट झाले, प्लुरल वर्ब. तर उत्तर मग चुकतंय. कळालं? हे समजतंय का? काय समजलं सांगा बरं पटक्यास. आता नॅशनल कॉन्कर्ड म्हणजे सब्जेक्टच्या मिनिंग नुसारच आपण काय घ्यायचं? वर्ब घ्यायचं. म्हणजे सब्जेक्टच्या अर्थानुसार. सब्जेक्टचा अर्थ मिळून जर का एकच वस्तू दाखवत असेल तर तो सब्जेक्ट कसा झाला? सिंग्युलर. पण सब्जेक्टचा अर्थ जर का प्लुरल असेल तर वर्ब कसं घ्यायचं? प्लुरल घ्यायचं. कळतंय का हे? अरे समजतंय का? नक्की. आणि हे जेत ना, हे सगळे अँडनी जोडलेले आहेत का नाही? बघा बरं, अँडनी जोडलेले आहेत का नाही? हे जे अँडनी जोडलेल्या फ्रेज होता ह्या काय येतात? फ्रेज. अँडने जोडलेल्या ज्या फ्रेज होता ह्या मिळून काय दाखवतात? एकच कन्सेप्ट दाखवतात. काय दाखवतात? एकच कन्सेप्ट म्हणजे एकच गोष्ट दाखवतात. आणि मग जर का ह्या एकच गोष्ट दाखवतात तर ह्यांचं जे मिनिंग आहे ते आपण कसं कन्सिडर करणार? सिंग्युलर मिनिंग. काय कन्सिडर करणार? सिंग्युलर मिनिंग. म्हणजे हे काय दाखवतात? हे सर्व आपल्याला काय दाखवतात रे? वन कन्सेप्ट दाखवतात. काय दाखवतात? वन कन्सेप्ट. आणि मग वन कन्सेप्ट आहे तर ह्यांना मिनिंग कसं आहे? सिंग्युलर मिनिंग आहे. कसं आहे? सिंग्युलर मिनिंग. आणि मग सिंग्युलर मिनिंग आहे तर ह्याला आपण जे वर्ब घेणार होतं ते वर्ब पण कसं पाहिजे? सिंग्युलर. कसं पाहिजे? सिंग्युलर. कळालं का? अरे समजलं का? आणि नॅशनल हा जो शब्द आहे नॅशनल, ह्या नॅशनल याचा अर्थ काय आहे? सब्जेक्टच्या अर्थावरून वर्ब घ्यावे. म्हणजे सब्जेक्टच्या अर्थानुसारच आपण काय घ्यायचं? वर्ब घ्यायचं. त्याला आपण काय म्हणायचं? नॅशनल कॉन्कर्ड. काय म्हणायचं? नॅशनल कॉन्कर्ड. कळतंय का? मग आता मिल्क अँड हनी म्हणजे एकच, राईस अँड करी पण एकच, ब्रेड अँड बटर पण एकच, राईस अँड करी पण एकच, फिश अँड चिप्स पण एकच, पीस अँड प्रॉस्पेरिटी. आपण म्हणतो ना मला शांतता आणि समृद्धी भेटावी, आहे का नाही? म्हणजे एकच गोष्ट आहे ना.
जिथं समृद्धी असते तिथं शांतता असतेच ना ऑटोमॅटिकली. लय श्रीमंत माणसं तर त्यांच्या घरात भांडणं होतात का? जास्त करून नाही होत का? कारण प्रत्येकाला पाहिजे तेवढा पैसा भेटतो, आणि पैसा मी सांगितलंय डेटॉल सारखा आहे. 99.9 प्रॉब्लेम गायब. ते डेटॉल जाहिरातीत एकच किटाणू दाखवते शिल्लक राहिलेला, दाखवतेत ना. ते कमून माहितीये का की कुणी जर का ऑब्जेक्शन घेतलं ते म्हणतात आम्ही एक किटाणू दाखवलाय. म्हणजे ते मार्केटिंगला लय जबरदस्त लोक असतात, कळालं. आणि तुम्हाला आता समजा आपलं हे टोमॅटो केचप आहे, तुम्हाला माहिती असेल ना कोणत्या कंपनीचा असतो, त्याच्यावर फ्रेश टोमॅटो लिहिलेलं असतं. पण टोमॅटो केचप मध्ये एकही टोमॅटो नसतो, ते सगळं काय याचं केमिकलचं असतं. आणि मग हे कंपनीवाले त्याच्या पाठीमागं देतात की याचं हेडिंग आणि याच्यातलं कंटेंट याचा काही संबंध नाही. मग हे आपल्याला कशासाठी दिलेलं असतं? फसवण्यासाठी. कळालं का? युट्यूबला नाही का आपण लगेच एखादं हेडिंग असतं सलार 3 आणि आतमध्ये दुसराच पिक्चर असतो. अरे बघितलं असेल ना तुम्ही युट्यूबला, आहे का नाही? मग तसं काम आहे कंपनीचं. ओके, मग आता आपलं काय सांगत होतं मी? काय सांगत होतं? हा ओके, हे मिल्क अँड हनी हे सगळं काय आहे? एकच आहे. तसं एग अँड बेकन हे पण एकच आहे. पेन अँड इंक, पेन आणि इंक एकच आहे ना. पेनामध्ये इंक नसेल तर काय उपयोग आहे का? नाही. तसं पीस अँड प्रॉस्पेरिटी, राईज अँड फॉल, म्हणजे राईज अँड फॉल म्हणजे माहितीये का? भरती ओटी. अरे पाणी वर गेल्यावर ऑटोमॅटिकली खालीच येणार आहे ना. का पाणी आता लाट तयार झाली ती म्हणली मला नाही यायचं खाली, असं होतं कधी? नाही ना. मग राईज अँड फॉल एकच असतं. क्राऊन अँड ग्लोरी, क्राऊन म्हणजे काय आहे? क्राऊन माहिती असेल ना, ते मुकुट. आणि ग्लोरी म्हणजे काय आहे? समजा राजा त्याची प्रसिद्धी होती ना. म्हणजे त्यानंतर कमिंग अँड गोईंग, स्लो अँड स्टेडी, त्यानंतर लॉंग अँड शॉर्ट, बॅग अँड बॅगेज, हॅमर अँड सिकल म्हणजे कुदळखोरे, म्हणजे आपलं विळ आणि ते नाही का, सिकल म्हणजे विळा. त्यानंतर हॉर्स अँड कॅरेज, सम अँड सबस्टन्स, हॉर्स आणि त्याला ते जे बांधलेलं असतं ना गळ्यात तिथे त्याला कॅरेज म्हणतात. मग हे सगळ्या गोष्टी ज्या काय दाखवतात? काय दाखवतात? एकच कन्सेप्ट दाखवतात. मग या सगळ्यांना मिनिंग कसं? सिंग्युलर. मग वर्ब पण कसं येणार? कसं येणार? सिंग्युलर. ठीक आहे. मग आता आपण डायरेक्ट एक्झाम्पल बघू. तिथं मिल्क अँड हनी हे काय वन कन्सेप्ट आहे का नाही? मग हे कसं आहे? सिंग्युलर. इथं आर, मग आर इन का? इथं काय पाहिजे होतं? इज पाहिजे होतं, बरोबर का? इथं बघा आता ग्रुप सी 2018 पीस अँड प्रॉस्पेरिटी काय दाखवतंय? वन कन्सेप्ट, सिंग्युलर आहे ना. मग इथं आर पाहिजे का? नाही. इथं काय पाहिजे होतं? इज, म्हणजे पीस अँड प्रॉस्पेरिटी इज अवर आयडियल. इथं आता राईज अँड फॉल, इथं राईज अँड फॉल एकच कन्सेप्ट दाखवते, सिंग्युलर आहे. तर इथं काय पाहिजे? मग इथं बघा आर पाहिजे, इज पाहिजे, आर नॉट का हॅव पाहिजे? इज पाहिजे. कारण ह्याच्यामधला फक्त इजच सिंग्युलर आहे. आर प्लुरल आहे, आर नॉट प्लुरल आहे, आणि हॅव पण काय आहे? प्लुरल आहे. आता ब्रेड अँड बटर एकच कन्सेप्ट दाखवते तर मग हे कसे झाले? सिंग्युलर. मग इथं इज आलेलं आहे, सिंग्युलरच आहे ना. मग हे सेंटेन्स कसं आहे? बरोबर आहे. इथं ब्रेड अँड मिल्क हे सिंग्युलर मिनिंग आहे. आर जमन का इथं? नाही. इथं काय पाहिजे? इज. इथं हॉर्स अँड कॅरेज सिंग्युलर आहे, मग इथं आर जमन का? इथं काय पाहिजे होतं? इज पाहिजे होतं. फिश अँड चिप्स एक कन्सेप्ट आहे, सिंग्युलर आहे, आर जमन का? इथं काय पाहिजे होतं? इज. इथं पेन अँड इंक सिंग्युलर आहे, इथं वर्ब हॅव बरोबर आहे का? नाही. इथं काय पाहिजे होतं? हॅज. इथं ब्रेड अँड वॉटर सिंग्युलर आहे, इथं वॉच पाहिजे का वियर? वॉच पाहिजे, इथं वियर नाही पाहिजे. एसटी 12ला विचारले हे. आता ब्रेड अँड बटर सिंग्युलर आहे, आर पाहिजे का? इज पाहिजे. इथं करी अँड समोसा वन कन्सेप्ट आहे, सिंग्युलर आहे, इथं आर पाहिजे का? नाही. इथं काय पाहिजे? इज पाहिजे. आता राईस अँड करी सिंग्युलर आहे, इथं टेस्ट इन का? बघा टेस्ट आपलं काय आहे? V1 आहे ना. V1 काय असतं? काय असतं? प्लुरल. मग इथं काय येणार आहे? टेस्ट. यस लागणार, बरोबर. इथं राईस अँड करी वन कन्सेप्ट सिंग्युलर आहे, इथं हॅव इन का? इथं काय येणार आहे? हॅज. ओके. आता स्लो अँड स्टडी सिंग्युलर आहे, इथं हॅव इन का? अरे हॅव इन का? नाही. इथं काय येणार आहे? हॅज. असे उत्तर द्यायचे, लाजायचं नाही. शाळेमध्ये पहिलीच आठवतंय तुम्हाला? शाळा सुटायला 10 मिनिटं टाइम असल्यानंतर एक हुशार पोरगा येणार, ते लगेच छडी असणार, ती गुरुजींकडे मोठी छडी असायची,
ते म्हणणार 1 2 आणि मग मोठ्याने ओरडायचे ना तुम्ही, अरे ओरडत नव्हते का? मग तसं जराशी उत्तर द्या ना. उत्तर दिल्यावर काय होतं, तुमचा मेंदू पण इकडे राहतो आणि कुंभकर्ण पण जवळ येत नाही, आहे का नाही? तसं मी जवळ येऊन देत नाही. का आलाय जवळ कुणाच्या? नाही ना, कारण आपला लेक्चरचा टाइमिंग नेमकं कुंभकर्णाच्या प्रहाराचा आहे का नाही? ठीक आहे, चलो आता स्लो अँड स्टेडी सिंग्युलर मिनिंग आहे. इथं वर्क येईन का? इथं काय पाहिजे होतं? वर्क्स. इथं लॉंग अँड शॉर्ट सिंग्युलर मिनिंग आहे. इथं मग स्टोरी वर पाहिजे का? नाही, इथं काय पाहिजे होतं? वॉज. इथं परत एकदा लॉंग अँड शॉर्ट सिंग्युलर मिनिंग आहे. मेक आहे. मेक येणार आहे का? कारण मेक हे V1 आहे आणि V1 नेहमी काय असतं? प्लुरल. मग इथं काय पाहिजे? मेक्स. आता ही लेफ्ट बॅग अँड बॅगेज अँड वर येईन का? इथं काय पाहिजे होतं? वॉज. हॅमर अँड सिकल सिंग्युलर मिनिंग आहे. इथं वियर पाहिजे का? नाही, काय पाहिजे? वॉच. इथं हॅमर अँड सिकल सिंग्युलर मिनिंग आहे. इथं रिप्रेझेंट पाहिजे का? नाही, इथं काय पाहिजे? रिप्रेझेंट्स. कारण V5 पाहिजे ना, आणि V5 म्हणलं त्याला काय जोडलेला असतो? यस किंवा यस. इथं क्राऊन अँड ग्लोरी सिंग्युलर आहे. मग इथं वियर पाहिजे का? नाही, इथं काय पाहिजे होतं? वॉच. इथं क्राऊन अँड ग्लोरी हे सिंग्युलर आहे. मग इथं वर पाहिजे का? नाही, इथं काय पाहिजे? वॉच. बरोबर. इथं हॅम अँड एग्स हे सिंग्युलर आहे. इथं वॉच पण सिंग्युलर आला. हे सेंटेन्स आपलं बरोबर. इथं हॅम अँड एग्स सिंग्युलर आहे. टेस्ट बरोबर आहे का? इथं काय पाहिजे होतं? टेस्ट. यस पाहिजे होता V5. आता सम अँड सबस्टन्स सिंग्युलर आहे. इथं इज आलेलं आहे, सिंग्युलर आहे की नाही? सेंटेन्स बरोबर. इथं सम अँड सबस्टन्स सिंग्युलर मिनिंग आहे. वियर पाहिजे का? वॉच पाहिजे. इथं ब्रेड अँड वॉटर सिंग्युलर आहे. इथं हॅव इन का? हॅज पाहिजे. इथं ब्रेड अँड वॉटर सिंग्युलर आहे. इथं वॉज आलंय का नाही? सिंग्युलर. सेंटेन्स आपलं काय आहे? बरोबर. इथं आता बघा, हो, राज्यसेवा 2024 हा प्रश्न तुमच्या वर्कबुक मध्ये ऍड केलेला नाही या, तुम्ही ऍड करायचा आहे तो. काय विचारलाय आता? नीट बघा. आयडेंटिफाय द टाईप ऑफ कॉन्कर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. मग आता काय आहे? पहिला बघा, ब्रेड अँड बटर इज द मेन कन्सर्न ऑफ द कॉमन मॅन. हे बघा, हे सिंग्युलर आहे तर इथं वर्ब सिंग्युलर घेतलंय. मग आता ब्रेड अँड बटर वाला कोणता कॉन्कर्ड आहे आपला? सांगा कोणता आहे? नॅशनल कॉन्कर्ड. म्हणजे उत्तर कोणतं येणार आपलं? 2 नंबर. ठीक आहे, हे कळालं का? त्यामुळे त्यांचे नाव दिलेले तर मी राज्यसेवा 24 ला विचारलंय. हा ग्रॅमॅटिकल मध्ये आता ब्रेड अँड बटरच्या ऐवजी आपल्याला काय घ्यावं लागेल? दुसरा. आता समजा इथं मी लिहिलं, समजा आपण इथं लिहिलं शांती अँड सुमती. शांती अँड सुमती. सुमती गो हँड इन हँड. गो हँड इन हँड हे पण विचारलेलं आहे आयोगाला बघा. आणि ह्याचा जो कॉन्कर्ड आहे तो आहे ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड. कसा बघा आता इथं मला सांगा, ह्याच्यातले सब्जेक्ट कोणते सांगा बरं? शांती अँड सुमती. बरोबर आहे. किती जण झाले? 1 आणि 1 2. मग आता या दोघी जण इथं, म्हणून आपण काय धरलं यांना? प्लुरल. मग इथं प्लुरल तर वर बघा गो आहे, V1 आलंय, प्लुरल आहे. सेंटेन्स बरोबर. आता ह्याच्यामध्ये काय केलंय बघा आपण? ब्रेड अँड बटर. ब्रेड अँड बटर इज द मेन कन्सर्न ऑफ द कॉमन मॅन. ओके, असं सेंटेन्स आहे. आता याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? ब्रेड अँड बटर. मग आता जर का ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड असता तर आपण मोजले असते 1 आणि 1 2. मग इथं ही चुकीचं आहे का नाही? पण आपल्याला माहिती आहे ब्रेड अँड बटर काय रिप्रेझेंट करतात? एकच. म्हणजे ह्या दोघांचा अर्थ एकच आहे की नाही? इथं आपण काय केलं? याच्या संख्या मोजल्या आहे का नाही? सब्जेक्टची संख्या मोजली ना, म्हणजे सब्जेक्टच्या नंबर वरून घेतलं. आणि इथं सब्जेक्टचा काय घेतला? अर्थ घेतला ना. काय घेतला? अर्थ. मग सब्जेक्टच्या अर्थानुसार वर्ब घेतलं की त्याला म्हणायचं नॅशनल कॉन्कर्ड. आणि सब्जेक्टच्या संख्येवरून वर्ब घेतलं तर त्याला काय म्हणायचं? ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड. कळालं का? काय कळालं सांगा टपक्यात बरं. सब्जेक्टच्या संख्येवरून वर्ब घेतलं त्याला काय म्हणायचं? ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड. आणि सब्जेक्टच्या मिनिंग वरून अर्थावरून घेतलं त्याला काय म्हणायचं? नॅशनल. कळालं? मग आता इथं
इथं बघा ना, आपण अर्थावरून घेतलंय का नाही, म्हणून याचं उत्तर काय आलं, नॉशनल कॉन्कॉर्ड. आणि शांती अँड सुमती कोणतं आलं असतं, ग्रॅमॅटिकल कॉन्कॉर्ड. कळालं काय? अरे समजलं काय? हा ठीक आहे. मग आता हे बघा 31वा एक आहे, देअर आर एग्ज अँड बेकन फॉर ब्रेकफास्ट. आता इथं हे डायरेक्ट पुढं वापरलेलं आहे, त्यामुळे त्याचा काही विषय नाही आहे का नाही. का हीच पाहिजे, तिथं हीच पाहिजे ना, आर कस काय जमन, याला सिंग्युलर मिनिंग आहे ना. मग इथं काय पाहिजे, देअर इज एग्ज अँड बेकन फॉर ब्रेकफास्ट. आर जमन का, नाही जमणार. ठीक आहे. मग आता इथं हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 5 आपला समाप्त. कळालं का? काही जण लय सिरियसली बघू तिथं. अरे कळालंय का हे, नक्की ना? ठीक आहे. मग आता इकडं मस्तपैकी काय करा तुम्ही, आधी एवढं लिहून घ्या, हे मेन लिहून घ्या, आणि मी जसं लिहिलंय तसंच लिहायचं, जसंच्या तसं कॉपी पेस्ट करायचं. मी जसा बाण केलाय तसाच बाण करायचा रेड पेनने. ठीक आहे. आता बघा आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 5 होतं, बरोबर आहे. तर आपण सगळ्यात सुरुवातीला बघा ते लिंक वगैरे चेंज केली होती मी, आठवते? त्यानंतर परत तुम्हाला थोडेसे जागे केले होते, तोंडावरून हातबीत फिरायला लावला होता, ते 61 आणि 39 वगैरे विचारलं होतं, आहे का नाही? विचारलं होतं ना. त्यानंतर मग आपण त्याला नॅशनल कॉन्कॉर्ड असं नाव दिलं होतं. तुम्हाला सांगितलं होतं ऑब्लिक करून नॅशनल कॉन्कॉर्डल्या आणि पेन वगैरे ठेवून द्या. ओके. आणि त्यानंतर मग आपण सेंटेन्स बघितले होते, 31 सेंटेन्स होते, आहे का नाही? मग हे जे 31 सेंटेन्स होतं त्याच्यामध्ये आपण कशा, जिथं मिल्क अँड हनी असन, मिल्क अँड बटर असन, ब्रेड अँड बटर असन, ब्रेड अँड वॉटर असन, करी अँड समोसा असन, राईस अँड करी असन, एग्ज अँड हॅम अँड एग्ज असन, एग्ज अँड बेकन असन, तर हे सगळे. त्यानंतर पीस अँड प्रॉस्पेरिटी, पेन अँड इंक, त्यानंतरून आपले हॅमर अँड सिकल, राईज अँड फॉल, स्लो अँड स्टेडी, हे जेवढे काही शब्द होतं त्या सर्व शब्दांना सम अँड सबस्टन्स असन, त्यानंतर हॅमर अँड सिकल असन, राईज अँड फॉल असन, हे सगळ्या शब्दांना आपण असं चौकोन करीत होतो. केलता का सगळ्यांना? त्यानंतर मग ते इथं लिहिले होते, आहे का नाही? इथं लिहिल्यानंतर हे 2 कप्प्यामध्ये लिहिले होते, इकडं काही आणि इकडं काही. इकडं सगळे खाण्याचे लिहिले होते आणि इकडं वेगळे लिहिले होते. त्यानंतर ते त्याच्याबद्दल सांगितलं होतं तुम्हाला, ते सप्त्यामध्ये तुम्ही जेवायला जातात, आहे का नाही? आठवते ना? ते सांबर वगैरे मस्तपैकी प्लॅस्टिकच्या ग्लासात सांबर घेऊन काही काही पित येतं, आहे का नाही? काही काही सप्त्यामध्ये हे पण असतं, आपलं कढी असते, आहे का नाही? आणि काही मध्ये सांबर असतं. त्यानंतर सांगितलं होतं की आम्ही पण लग्नाला जेवायला जायचं. निंबळक मधला एक शब्द सांगितला तुम्हाला, आठवतोय का? टुंगायला. आठवतंय ना? निंबळक मधला शब्द येतो. मग ते झाल्यानंतर तुम्हाला ते एक जण कार्यकर्ता ते म्हणत होता नाही गेलो, पण माझ्या बरंच 3दा आला होता देव, आहे का नाही? माझ्या बरोबरच कितीतरी वेळा आलाय, पण ते काय आता जाऊन दे, चांगलं असतं ते, आहे का नाही? फ्री मध्ये खाण्याची मजा आहे ती अशी मजा नाही आहे का नाही? मग त्यानंतर आपण बघितलं होतं की हे सगळे एकच गोष्ट आहे का नाही? कारण सांगितलं होतं की आपण असं, मी म्हणलं की तिथं वडा अँड पाव, इडली अँड सांबर पण ऍड केलं होतं आपण, आहे का नाही? असा कुणी आहे की जो गेलाय नुसतं वडा खाऊन आलाय, असं आहे का? किंवा नुसतं पाव खाऊन आलाय, जमतं का? नाही. तर हे सगळं काय येतात, एकच गोष्ट दाखवतात, म्हणजे वन कन्सेप्ट दाखवतात. मग हे सगळे जे अँड कन्सेप्ट आहे, म्हणजे अँडने जोडलेल्या फ्रेज होत्या, आहे का नाही? आणि ह्या सगळ्या अँडने जोडलेल्या ज्या फ्रेज होता ह्यांचा अर्थ काय होतो, एकच गोष्ट. काय होतो? एक, असा अर्थ होतो. म्हणजे ब्रेड अँड बटर म्हणलं की एकच, ब्रेड अँड वॉटर म्हणलं तरी एकच, मिल्क अँड हनी म्हणलं तरी एकच, पीस अँड प्रॉस्पेरिटी म्हणलं की काय एकच आहे. म्हणलं होतं की बघा श्रीमंताच्या घरात पुढं भांडण असतं का, म्हणलं होतं ना, आहे का नाही? असं सांगत सांगत नंतर मी विसरून गेलो कुठं चाललंय. विचारलं होतं ना तुम्हाला कुठं चाललंय ते, मेजर म्हणलं तिथं चाललं होतं, आहे का नाही? आठवते ना? आणि मग त्यानंतर आपण तिथं खाली लिहिलं होतं नॅशनल कॉन्कॉर्ड. याचा अर्थ काय आहे? सब्जेक्टच्या अर्थावरून आपण काय घ्यायचं, वर्ब घ्यायचं. सब्जेक्टच्या संख्येवरून घ्यायचं का? नाही, सब्जेक्टच्या अर्थावरून घ्यायचं. आणि सब्जेक्टच्या अर्थावरून ज्यावेळेस आपण वर्ब घेतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणायचं, नॅशनल कॉन्कॉर्ड. म्हणलं होतं काहींना तो शब्द पण वाचता येत नाही किंवा पहिल्यांदाच ऐकलाय, नॅशनल कॉन्कॉर्ड, आहे का नाही? आणि मग त्याच्यामध्ये आपण सगळे सेंटेन्स सोडत गेलो. एक राज्यसेवा 2024चं 30वं सेंटेन्स होतं, आहे का नाही?
आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ह्या सेंटेन्समध्ये मिल्क अँड काहीतरी ब्रेड अँड वॉटर होतं वाटतंय आणि कॉमन मॅनचं काहीतरी होतं आहे का नाही. मग त्याचा कॉन्कर्ड कोणता आला होता? नॉशनल कॉन्कर्ड. मग मेजर त्यांनी विचारलं होतं तर तिथं मी एक सेंटेन्स लिहिलं होतं खाली बघा, शांती अँड सुमती गो हँड इन हँड लिहिलं होतं का? म्हणलं होतं हे पण विचारलेलं आहे पेपरला. आणि परत ते दुसरं सेंटेन्स जसं जसं इथं लिहिलं होतं, कॉमन मॅनच्या ऐवजी फक्त सीएम लिहिलं होतं मी. इथं बघा सीएम लिहिलेलं आहे, आठवतंय का? जागा नव्हती त्यामुळे कॉमन मॅनच्या ऐवजी शॉर्टकट मारला होता. आणि मग त्याच्यामध्ये सांगितलं होतं की हे शांती अँड सुमती याची संख्या मोजली आपण, मग सब्जेक्टच्या संख्येवरून वर्ब घेतलं की त्याला आपण म्हणायचं ग्रॅमेटिकल कॉन्कर्ड. पण आपण इथं ब्रेड अँड बटर यांच्या अर्थावरून घेतलं ना की त्याला काय म्हणायचं? नॉशनल कॉन्कर्ड. मग ते शांती अँड सुमतीचा बाण ग्रॅमेटिकल कॉन्कर्ड कडे नेला होता आहे का नाही? अरे समजतंय? आणि मग त्यानंतरून इथं आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट 5 संपलंय.